हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर आज इथं मी मोडाची मटकी घेतली. चला तर मग मी कशी बनविते मोडाची मटकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान अशी रेसिपी मोडाच्या मटकीची. त्यासाठी लागणार मसाला काढून घेतला. खोबरं, लसूण, शेंगदाणे, मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. भाजून घ्यायचे चांगले. शेंगदाणे भाजून घ्यायचे आधी. लय पण नाही जाळायचे, थोडे आंबळच भाजायचे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावर. तेल टाकून त्याच्यावर खोबरं टाकायचं. तेलात आणि खोबरं आणि मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या चांगल्या. अशा पद्धतीने सगळे मसाले भाजून घ्यायचे. हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या का तेलामध्ये चांगल्या अशा, तर त्या अशा उघरट मिरच्या लागत नाही, चांगल्या लागत्या भाजी. थोडंसं गरम पाणी करून ती मटकी 2 ते 3 पाण्याने धुवून काढायची चांगली. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची दळण्यासाठी. अशा पद्धतीने सगळे मसाले भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचे पाणी टाकून. एक कांदा घ्यायचा, कट करायचा. तो लय बारीक पण नाही करायचा, असा थोडा उभा कट करायचा. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा कांदा. तुम्ही याच्यात टोमॅटो सुद्धा घालू शकतात. कढई ठेवून तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यात थोडी जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी टाकायचे. त्याच्यानंतर कांदा परतून घ्यायचा त्या तेलामध्ये. थोडासा असा कलर बदलूसर कांदा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली मटकी ती टाकून घ्यायची. ती सुद्धा त्याला चांगली परतून घ्यायची मोडाची मटकी. चांगली अशी त्याला परतून घ्यायची. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची त्याच्यात. धने पावडर टाकून घ्यायची. थोडीशी हळद, धने पावडर आणि गरम मसाला थोडासा टाकून घ्यायचा लाल. त्याच्यानंतर आपण वाटण केलेला मसाला तो पण घालून घ्यायचा. चांगला असा मसाला परतून घ्यायचा. तो चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं लागन आपल्याला रस्सा धरायचा आहे, आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलंय त्याच्यात. थोडा पातळ अशी शिजण्यासाठी पण थोडंसं पाणी लागतं मटकी.
आता उकळी आल्यावर बारीक गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर थोड्या वेळ शिजून द्यायची. मोडाची मटकी सुद्धा झालेली रसा अशा पद्धतीने झाली. त्याच्या हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. असं कांदा चिरून आणि मोड आलेली मटकी आणि त्याच्यात अशा हिरव्या मिरच्या खोबरं लसूण घालून खूप छान अशी भाजी होते मोडाची. तुम्ही सुद्धा अशी एखादीशी करून पहा, खूप छान लागते खायला. तुम्हाला आवडल्यास तुम्हाला रेसिपी कशी वाटलीस कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर बाय बाय, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.